वेळ आणि परिस्थिती. जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्यांना खातो. पक्षी मेला की मुंग्या पक्ष्यांना खातात. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते. आयुष्यात कोणाचेही अवमूल्यन करू नका किंवा दुखवू नका. आज तुम्ही शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा, वेळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? सर्व ठीक असतील अशा मी आशा करते. सकाळी उठून ये ना सर्वजण घरातले पहिले कामं करून घेतात. तर मी सकाळी उठून पहिल्यांदा कस्टमरचा ब्लाऊज शिवत बसली होती. कारण की हे ना रात्रीच शिवायचं होतं, पण काय झालं, ते माप आहे ना मी कागदावर लिहून ठेवलेलं होतं आणि तो कागद आहे ना नेमका दुकानात राहिला. त्याच्यामुळे ना मला लक्षातच नव्हतं कितीचं पॅटर्न आहे काय. त्याच्यामुळे ना मी सकाळी पहाटे लवकर उठून आहे ना ते दुकानातून घेऊन आली तो कागद आणि मग तो ब्लाऊज शिवला आणि कटिंग पण सकाळी उठूनच केली. आणि सकाळी रात्रीच्या वेळेस आहे ना सर्व पसारा स्वामीने करून दिलेला होता तो पण आवरून घेतला. जर आपण कष्ट केलं ना तर एक वेळ अशी येते का त्या कष्टाचं फळ आहे ना आपल्याला कधीतरी मिळतं. त्याच्यासाठी ना पहिले कष्ट करावं लागतं. कष्टाशिवाय ना काहीच होत नाही. कष्टाशिवाय फळ पण मिळत नाही आपल्याला. कोणतंही काम असो, काही पण छोटा असो मोठा असो, त्याच्यात आहे ना पहिल्यांदा आपल्याला त्या कामामध्ये झुकून जावं लागतं. नंतरूनच त्याचं आपल्याला फळ मिळतं. तसंच माझं पण काम तसंच आहे. आता मला सध्या सीझन आहे, त्याच्यामुळे मी फक्त ब्लाउजांकडे लक्ष देते, माझ्या कामाकडे लक्ष देते. आणि नंतर सीझन नसला काहीच काम नाही राहत तेव्हा आहे ना मी घरात लक्ष देते जास्त करून. तर मग असंच प्रत्येकाचं काम असंच आहे. माझं आहे ना घरातल्या कामाचं कोणत्याही प्रकारचं रुटीन नाही जेणेकरून आहे ना मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. पहिले ना म्हणजे असं रुटीन असल्या का मग ते तुमचा पण फायदा होईल. पण आता सध्या ना कोणत्या प्रकारचं रुटीन नसल्यामुळे ना पहिले मी माझ्या ह्या कामाला प्राधान्य देते, नंतरून त्या कामाकडं जसा मला वेळ भेटेल ना. आता वेळ भेटला आहे तर मी फरची पुसून घेईल, दुसऱ्या टायमाला परत येऊन काहीतरी काम करेल, परत घरात जाऊन कपडे धुईल असे. आणि 2-2 दिवस कपडे पण धुणं होत नाही. एवढा मोठा आता माझ्या सध्या लोड आलेला आहे. आता हा लोड पण आपल्याला सहन करायचा आहे. आणि खरं तर आहे ना मला वाटलं नव्हतं माझ्याकडे एवढे ब्लाऊज येतील. आणि खरं एक गोष्ट खरं सांगू का, मी कोणत्याही प्रकारचा क्लास केलेला नाही आहे. मी अशीच ब्लाऊज बघून बघूनच शिकलेली. त्याच्यामुळे ना तरी पण मला असं वाटतं का माझ्याकडे ब्लाऊज येतात. मी कधीच कोणत्याच क्लासला गेली नाही का हा क्लास लावला आहे आणि मी ब्लाऊज शिकायला गेलेली असं कधीच झाले नाही. मी फक्त बघून बघूनच शिकली. तरी पण मला एकदम परफेक्ट ब्लाऊज येतात, कटिंग येते. असं काही नाही का मला त्यातलं येत नाही. मग ड्रेस पण मला शिवता येतात, प्लस वन पीस पण शिवता येतात. डिझाईनचे ब्लाऊज जसे सांगितलं तसा मी ब्लाऊज शिवते. त्याच्यामुळे ना मग माझ्याकडं कस्टमर येतात. खरं तर आहे ना माझ्या घराजवळ एक म्हणजे मोजके 4-5 घर आहे. आणि माझ्याकडे जे ब्लाऊज येतात ना ते लांबचेच ब्लाऊज येतात. असं जवळपासचे ब्लाऊज पण येतातच, पण लांबचे म्हणजे खूप लांबचे जे दुसरे ठिकाणी राहतात तिकडं तेव्हाच माझ्याकडे ब्लाऊज येतात. आणि असं आडमार्गी रस्त्याला आहे तरी पण येतात. एक जणीने सहज मला विचारलं होतं का, ताई तुम्ही एवढ्या लांब राहतात तरी तुमच्याकडे एवढे कस्टमर येतात कसे काय? तर ते काय येतात तर माझे माझे बोलण्याची पद्धत, कस्टमरला हँडल करण्याची पद्धत, त्यांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी देते. त्याच्यामुळे ना माझ्याकडे ब्लाऊज येतात. आणि खरं तर ना दुसऱ्यांचा डोळा आहे ना माझ्यावर फार आहे, दुसऱ्या टेलरांचा. कारण की ते म्हणतात तू इतकी लांब असून तुझ्या काय येतात. आणि खरं अक्षरशः त्या मला कधी फोन करून मला भांडतात का, तू का गं एवढ्या लांब असून एवढी शिलाई घेते तेवढी घेते आणि तू आमचं कस्टमर मोडते. आता सध्या गावातल्यापेक्षा ना म्हणजे 2 रुपये माझ्याकडं कमीच आहे. त्याच्यामुळे ना कस्टमरचा पण फरक पडतो. आणि आता हे लग्नाचे ब्लाऊज आहे ना अर्जंट लग्नाचं ब्लाऊज होते. त्यांचं आहे ना 2 दिवसावरच लग्न आलेलं होतं, तरी पण मी शिवून दिला. रात्रीचा दिवस एक केला तरी त्यांना शिवून दिले होते हे दोन्ही ब्लाऊज. आणि प्लस त्यांनी पहिले पण एक टाकलेला होता तो पण शिवून दिला. त्या फक्त गावात गेला, त्या म्हणे आम्ही गावातून येतो तोपर्यंत काय काजे बटणं राहिलेली ते करून ठेवा. तरी पण ते येईपर्यंत मी साड्यांना पिको फॉल पण केल्या आणि प्लस अजून एक एक्स्ट्रा ब्लाऊज पण शिवून दिला. त्यांना खरंच छान वाटलं. ते म्हणतात तुम्ही इतक्यात पटकन करून देतात ना, त्याच्यामुळे ना तुमच्याकडं कस्टमर येतं. आणि ज्यांना अर्जंट आहे ना त्यांचं मी पहिले करून देते. आणि ज्यांना नाही आहे ना त्यांचं जरासं मागं पण ठेवते. तरी पण कस्टमर घेतात समजून, कारण की त्यांच्यावर पण तेव्हा वेळ येते ना का ज्यावेळेस अर्जंट लागतं त्यावेळेस मी देते, दुसऱ्यांचं मागं ठेवते त्यावेळेस पण. त्यामुळे ना त्या पण समजून घेतात. आणि आता हे नवरीचे ब्लाऊज आहे ना इतके त्यांनी 2 दिवसाच्या आधीच टाकले होते त्यांना, तरी मी बोलले आधी टाकायचे नाही. म्हणे तुमच्यावर विश्वास होता तुम्हाला, आम्हाला माहीत होतं तुम्ही द्याल म्हणून, त्याच्यामुळं आम्ही लेट टाकले. असं राहतं कस्टमरांचं पण. कस्टमरांचा आहे ना विश्वास बसलेला आहे माझ्यावर.
त्याच्यामुळे ना त्या पण मला असं सपोर्ट करतात आणि पैसे पण राहिले का मग त्यांना त्या नंतरून पण आणून देतात, असं काही नाही. ती दे हे बाई, दे अजून दे स्वामी दे. आरोने मस्त चहा बनवून आणलाय मला आणि तिला पण घेतला मस्त चहा खारी. आता आम्ही खातो दोघी जणी मस्त. अरे हे पैसे नाही आता. माझा ना खोकलाच काही बरा होत नाहीये, खूप असा घसा दुखल्यासारखं होतं, घसे तर कसं तरीच होतं, त्याच्यामुळे ना व्हिडिओ काही टाकत नाही मी. ही वेळ आहे ना संध्याकाळच्या 4 वाजताची होती. 4 वाजल्यानंतरून ना सर्व कामं बाकी होती. 4 नंतरून म्हणजे जेवणाच्या अगोदरचे जे भांडे होते ना ते पण घसून घेतले, ते राहिलेले होते कारण की सकाळी जमलं नाही ना त्याच्यामुळे. कोणाला मारायचं रे तुला? आरणी पण मला मदत केली. ती ना स्वामी लक्ष पण देत होती आणि ना कपड्यांच्या घड्या पण तिने घालून ठेवल्या. पण तो आहे ना काय करत होता, तिने कपड्यांच्या घड्या घातल्या का खाली फेकत होता ना. मग ती म्हणे मम्मी बघ कपड्यांच्या घड्या घातलेल्या खाली फेकून देतो. त्याला मी बाजूला घेऊन गेले. मग तिने ना सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या. तोपर्यंत ना मी सर्व भांडे घासून घेतले आणि आता आहे ना संध्याकाळची झाडझूड पण करून घेते, कारण की संध्याकाळी एकदा आहे ना सकाळी झाडल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी झाडते. तशी दिवसभर मी काही घरात येत नाही. आणि स्वामी पण मध्येच लोडबुड करत होता आणि आता लगेच बाहेरचं पण अंगण झाडायचं होतं ना. तारू म्हणे मी झाडते मम्मी तू नको झाडू. सकाळचा ना कचरा पण फेकायचा बाकी राहिलेला होता, मग तो पण म्हटले मी फेकून येते. तोपर्यंत तिने सर्व अंगण येणं झाडून घेतलं. अंगण एकदा सकाळी झाडायचं होतं आणि एकदा ना संध्याकाळी 4 वाजता असं 4 वाजता ना तेव्हा पण अंगण झाडावं लागतं. सारून काढायचं आहे, पण काय सारून काढायला पण दोघी जणी असलं एकत्र तरच सारवतील, कारण की एवढं मोठं अंगण आहे ना एकटीला सारवायला खूप जीवावर येतं. त्याच्यामुळे ना मी त्यांची वाट पाहते, त्या ज्यावेळेस म्हणतील ना सारवायचं त्यावेळेस आम्ही सारवणे. लग्न सरी चालू झाली, त्याच्यामुळे लग्नाच्या वराडाच्या गाड्या बघा किती इकडून जातात. आणि समीक्षाने ना तिच्या शाळेत तिला पिशवी बनवून आणायला लावली तिनं. मग तिने पिशवी पण बनवून घेतली. ती मला म्हणे काकू मी पिशवी पण बनवली. आणि संध्याकाळीच माझं पण आवरून घेतलं, हातपाय धुवून घेतले आणि स्वामीचे पण हातपाय धुवून कपडे बदलून घेतले, कारण की तो येण्या दिवसभर खूप कपडे खराब करतो. दिवसातून त्याचे 2-3 ड्रेस होऊन जातात घालायचे आणि खूप गरम होतं ना. त्याच्यामुळे ना मी आज आहे ना ड्रेस एकदम लूज ड्रेस घातलेला होता, कारण की तिथे दुकानात खूप गरम होतं. आणि फॅन लावला ना जे शिवायला कपडे घेतलेले ना ते पण उडून जातात, त्याच्यामुळे ना फॅन पण मी लावत नाही. आणि आता आहे ना संध्याकाळच्या स्वामीचं सर्व आवरून देते, कारण की मग दिवसभर आहे ना त्याला एक टाईम सकाळी आणि एक टाईम संध्याकाळी असंच आवरून द्यायला लागतं. नंतर मग दिवसभर आहे त्याच्याकडे लक्ष पण जात नाही. आणि हे बघा किती आवरल्यानंतर लगेच स्वामीचा खेळण्याचा पसारा निघतो. आरूचा बेल्ट आहे ना त्याच्यात राहिलेला होता, मग त्याने काही ठेवूनच नाही दिलं. आणि तो एक पसारा काढतो पण आणि ना एवढाच आहे, पण तरी पण आहे ना त्याच्या वस्तू ना तो जागेवर भरून ठेवतो. आणि त्याची वस्तू ना तो इकडं तिकडं ना बिलकुल जाऊन देत नाही. इतका लहान आहे पण तो चापटर असल्यामुळे ना त्याची वस्तू ना तो बरोबर ठेवतो. असं आहे स्वामी. आणि आता आहे ना संध्याकाळी सर्व आवरल्यानंतर मी परत माझ्या कामासाठी दुकानात निघून जाते. किंवा आता घरात आवरल्यानंतरून आहे ना दुकानातला पण पसारा आवरून घेते.
मग दुकानात पसारा आवरताना आपण दिवसभर कोणतं काम केलं, आता याच्या पुढे कोणतं करायचं आहे ते सर्व लक्ष करून बघावं लागतं आणि त्याप्रमाणेच पुढच्या कामाला घ्यावं लागतं. इकडं बघा ह्या आहे ना मुली घेऊन चालले होते ते, म्हणजे चला थोडंसं आपण पण शूट करावं त्यांचं. आणि ज्या साड्यांना फॉल बिडिंग करायचं नाही त्या पण बाजूला काढून ठेवल्या. संध्याकाळी म्हटले फॉल बिडिंग करेल, पण वेळ नाही भेटला त्याच्यामुळे ना त्या तशाच राहिल्या. आणि जसं वेळ भेटेल ना तसं पिको फॉल करते आणि फॉलला म्हणजे इथं लावून घेते आणि हातशिलाई करायला ना घरात घेऊन जाते. आणि आज दुपारी म्हणजे बाबा इथं बसले होते म्हणजे माझे आजोबा, तर त्यांनी सर्व दोरे म्हणजे असे गुंतलेले होते ना ते त्यांनी ना असे व्यवस्थित करून ठेवले. असे म्हातारा माणूस असला ना तरी पण ते काही रिकामं नाही बसत, असं आले का ते काही ना काही करतच राहतात. आणि आणि एवढ्या म्हणजे चिंध्या खूप साऱ्या साचलेल्या आहे. एक आजी म्हणे का मला चिंध्या साचून ठेव, म्हणून त्यांच्यासाठी साचून ठेवला, पण त्या काय आल्या नाही. त्या आल्या तर दिन नाही तर ना त्या पूर्ण चिंध्या आहे ना मी जाळून टाकेल. आणि आता संध्याकाळीच आहे ना जेवढा ब्लाऊज राहिला होता आणि तो पण शिवून घेते. आणि आरू आहे ना बाहेर होती ना ती त्याच्यावर लक्ष पण ठेवत होती. आणि त्याला सायकल आहे ना तो चालवायचा प्रयत्न करतोय आता. आणि संध्याकाळी ना आत्याने खिचडी भात केलेला होता, त्याच्यामुळे ना मी काही स्वयंपाकाला आली नाही. संध्याकाळी स्वयंपाकाला मी येतच नाही, कारण की मग मला ना दुसरे कामं राहतात त्याच्यामुळे. आणि यांनी ना त्यांच्यासाठी ना अंडं फ्राय करून घेतलं. पहिल्यांदाच अंडं फ्राय केलं त्यांनी, नाही तर ते कधीच करत नाही. करा ना करा ना. झालं. ते चमचा काढा ना त्याच्यावर. अरे तुला खायचंय का? बंद नका करू. असं आहे ना, कोणी माणसाने काही बनवलं ना तर ते लगेच म्हणतात लोक का बायकोचं बैल. आणि आईची जर मदत केली ना तर म्हणतात त्याला संस्कार. म्हणजे महाराष्ट्रात आहे ना, म्हणजे भारतात आपल्या खूप असा दुजाभाव आहे का आईला मदत केली तर ते संस्कार म्हणतात आणि बायकोला मदत केली तर ते बायकोचा बैल म्हणतात. असं थोडं असतं का कधी? कारण की मदत करणं हा काही गुन्हा नाही आहे, पण आता ते प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्याच्यामुळे. आणि यांना तर हे असं अंडं बिंडं काही बनवता पण येत नाही. आज पहिल्यांदा त्यांनी केलं म्हणून मी शूट केलं, नाही तर नसतं केलं. नाही तर लगेच शेजारचे पाजारचे लगेच बोलतील का पाय तो कसा अंडा बनवतोय, असं राहतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.